संविधान निर्माता डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की 134वीं जयंती के अवसर पर कांग्रेस सांसद प्रणति शिंदे ने उन्हें सोलापुर में पुष्पांजलि अर्पित की। इस मौके पर बोलते हुए उन्होंने राज्यों में बिगड़ी कानून व्यवस्था को लेकर सरकार पर जमकर निशाना साधा। आज 14 एप्रिल बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते। आज दरवर्षीप्रमाणे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी बाबासाहेबांचा आशीर्वाद घेऊन फुलांचा हार अर्पण करून आज आम्ही पुन्हा एकदा संकल्प घेतला आहे की या देशामधली लोकशाही जी बाबासाहेबांनी आपल्याला दिली संविधानाच्या माध्यमातून, संविधानाचे शिल्पकार, लोकशाहीचे शिल्पकार बाबासाहेब, पुन्हा एकदा जर खरी श्रद्धांजली त्यांना व्हायची असेल तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, आपल्या सगळ्यांच्या खांद्यावर ही जबाबदारी आहे, खूप मोठी जबाबदारी आहे की आपण ही लोकशाही आणि संविधान वाचवायला पाहिजे। जेव्हा सत्ताधारी जे आहेत ते त्यांचे विचार बाबासाहेबांच्या विरोधात आहे, जेव्हा त्यांचे गृहमंत्री म्हणतात की संविधान 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 ये फॅशन बन गया है, म्हणजे एवढ्या अशा पद्धतीत ते संविधान आणि बाबासाहेबांचा तिरस्कार जर करत असतील तर आज काँग्रेस पक्षावर आणि बाबासाहेबांच्या लोकशाही आणि संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक देशातल्या व्यक्तीची जबाबदारी आहे की आपण ही लोकशाहीची चळवळ, लोकशाहीची चा जो दीप आहे तो जिवंत ठेवला पाहिजे, अखंड ठेवला पाहिजे। आणि संविधानाला आपण या भाजपनी जेव्हा 400 पारचा नारा दिला होता तेव्हा कोणाला माहिती होतं, कोणाला वाटलं होतं की तो संविधान बदलण्यासाठी तो नारा दिला होता, पण ही त्यांची जी कांड होतं ते लवकरच उघड पडलं। पण जोपर्यंत काँग्रेस आहे, जोपर्यंत ह्या देशातला प्रत्येक माणूस जो बाबासाहेबांवर विश्वास ठेवतो, बाबासाहेबांना मानतोय, संविधानावर विश्वास ठेवतो, जोपर्यंत तो विचार जिवंत आहे तोपर्यंत आम्ही संविधानाला हात काय बोट पण लावू देणार नाही, हा दृढ संकल्प आज आम्ही या ठिकाणी घेतोय। बाबासाहेब हे सगळ्यांसाठी होते, फक्त आपल्या देशात नाही, हे जगासाठी होते। त्यांचे विचार आज जगभरात प्रत्येक देशात जिथे हिटलरशाही चालू आहे, मग ती अमेरिका असेल, रशिया असेल किंवा आपला देश असेल, सगळीकडे हिटलरशाही एक प्रकारची चालू आहे। आणि असं जर असेल तेव्हा बाबासाहेबांचे विचार हे अतिशय महत्त्वाचे आहेत। आपलं संविधान जे अनेक देशाचे वेगवेगळे संविधानाचे छोटे छोटे तुकडे घेऊन संविधान बनले, हे ज्वलंत, हे जिवंत आहे अजूनही आपलं संविधान। पण आज संविधानातले वेगवेगळे जे फंडामेंटल राईट्स आहेत ते उद्ध्वस्त करायला निघालेत। आपण बघतो, तुम्ही पत्रकार आहात, तुमचे देखील अधिकार सरकारने दाबून ठेवलेत, खेचून घेतलेत। कोणी काही सांस्कृतिक कार्यक्रम असेल, एक आचार्य अत्रेंचा काळ होता जेव्हा प्रत्येक राज्यकर्त्यांबद्दल ते विनोद आणि टिप्पणी करायचे, पण कधी ह्या स्तराला जाऊन आलं नव्हतं। आज आपण दिसते ती व्यासपीठच राहिली नाही आहे, जी व्यासपीठ आपल्याला बाबासाहेबांनी दिलेली ती व्यासपीठ राहिली नाही आहे। काही ह्यांच्या विरोधात बोललं तर लगेच फोडाफोडी चालू होते, पण जो मूळ विषय आहे शेतकऱ्यांचा असेल, बेरोजगारांचा असेल, आज सोलापुरात पाण्याचा एवढा मोठा प्रश्न निर्माण झालाय, त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही आहे। जेव्हा महापालिकेत इलेक्शन्स होत नाही 3-3 वर्ष, तेव्हा संविधानाचा मोठा अपमान होत असतो, कारण का ती संविधानाने दिलेली ही व्यवस्था आहे जी आपण पाळायला पाहिजे। पण हे सरकार, मग ते केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, ते संविधानाला मानत नाही, ते संविधानामध्ये दिलेले जे काही अधिकार आहेत ते लोकांकडून हिसकावून घेत आहे आणि हळूहळू आपलं देश हिटलरशाहीकडे वळवण्याचा प्रयत्न करतायत, पण आम्ही होऊ देणार नाही। इथे जर कोणाची हुकुमशाही असेल तर ती लोकांची हुकुमशाही आहे जी आपल्याला बाबासाहेबांनी दिली, त्याला लोकशाही म्हणतात। आणि संविधान हे सर्वश्रेष्ठ आमचं आहे, ज्याचं आम्ही रोज वंदन करतो, ज्याचं पूजन करतो, आणि त्या संविधानाला आणि त्या बाबासाहेबांना आज मी सलाम करते आणि जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा। नाही, नक्कीच कुठेतरी महिलांवर अत्याचार केला जातो, महिलांच्या हॉस्पिटलमध्ये पैसे भरले नाहीत म्हणून तिने नुकतीच बाळंत झालेल्या महिलेचा जीव जावा लागतो, इकडे 13-14 वर्षाच्या लहान मुलींचा त्या ठिकाणी जीव जातो आमच्या सोलापुरात। हे सगळे ज्वलंत प्रश्न असताना देखील हे सरकार जबाबदार आहे, पण एक खोटं सांगून सरकार सत्तेत आलंय महाराष्ट्राचा। मुख्यमंत्री आधी म्हणतात आम्ही कर्ज माफ करू, नंतर म्हणतात सगळे जे वचनं देतात ते काय पूर्ण केले जात नाही। एवढं जर फसवत असतील आणि लोकशाही पद्धतीने तुम्ही जर
कुठेतरी सरपंचाचा मृत्यू होतोय, 1.5 महिना जाऊन एवढा विचित्र त्या प्रकारे त्याला छळ केला गेला, हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना माहिती असून तो व्हिडिओ बघून सुद्धा ते हसत खेळत होते. म्हणजे मानसिकता किंवा एक आतला जो आवाज असतो तोच राहिला नाही. अतिशय निगरगट्ट झालेत. तिकडे दुसरीकडे एका दलित मुलाची हत्या पोलीस कस्टडीमध्ये होत असते, टॉर्चर होऊन, आणि सरकार ह्याबाबत काहीच करत नाहीये. शेतकऱ्यांच्या विषयी कालपर्यंत शेतकरी आत्महत्या देत आहेत. आमच्या इथे पाण्याचा प्रश्न, घाण पाणी, पूर्ण सोलापूर शहरामध्ये घाण पाणी येत आहे. पाणी पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झालाय. पण अजूनही महापालिका ह्या ठिकाणी महापालिकेची इलेक्शनचं काही अतापत्ता नाही आहे. हे सगळ्या गोष्टी आहेत ते लोकशाहीला च्या अपमान करणाऱ्या, लोकशाहीचा खून करणारा. आणि जेव्हा लोकशाहीचा खून होतो, जेव्हा लोकशाहीचा अपमान होतो, तेव्हा संविधानाचा अपमान होतो. जेव्हा संविधानाचा अपमान होतो तेव्हा बाबासाहेबांचा अपमान होतो. आणि म्हणून या ठिकाणी मी ठामपणे म्हणते की हे सत्ताधारी भाजप सरकार जे आहे ते बाबासाहेबांचा रोज उठून जर एक कोणती गोष्ट करायची असेल तर ते बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत आहे.